आता ही आळी आली, खूप काही पैसे कमी झाले, बागा काढायला लागले. माझ्यासोबत डोळ्यात पाणी येते, ही लोक बागा काढायला लागलेत. खरं ते समजून घेत नाहीत आमचं मत काय आहे, म्हणणं काय आहे हे समजून घेत नाही. खरंय खरंय ना. कुठलंही पीक मोठ्या प्रमाणात लागवड झाली की त्याच्यावर रोग किडी हे वाढत असतात. अच्छा. ही निसर्ग नियम आहे, ते आपल्या हातातली गोष्ट नाही. पाऊस जर झाला तर त्या दुसऱ्या दिवशी फवारणी झाली. ज्या दिवशी पाऊस होईल लगेच दुसऱ्या दिवशी, पाऊस नाही आला तर 8 दिवसाच्या अंतराने फवारणी करा, तरी सुद्धा तुम्हाला फळमाशी त्रास देणार नाही. कुठल्याही प्रकारची त्याला नंतर फवारणी करायची गरज नाही, काही नाही. आणि एक हे फळामध्ये आळी निघणार नाही म्हणजे निघणार नाही, मी हे लिहून देतो आज तुम्हाला. अच्छा, इकडे दाखवा शेतकऱ्यांना. एवढं ही पूर्ण फांदी दिसते तुम्हाला. ह्या फांदीवर कुठल्याही एका जागेवर एक टिपका द्यायचा. अच्छा, असं प्रत्येक झाडाला दिलं तर एक बाई 2 तासामध्ये, एक बाई 2 तासात 1 एकरचं ते लावते. नमस्कार शेतकरी बांधवांनो, शोध वार्ता परिवारात आपले स्वागत आहे. 4 ते 5 वर्षापासून सीताफळ लागवडीकडे शेतकऱ्यांचं खूप प्रमाणात दुर्लक्ष होत आहे. मग त्या शेतकऱ्यांचं सीताफळ लागवडीकडे दुर्लक्ष का होतं, त्यातल्या उणिवा काय आहेत आणि कोणत्या उणिवावर आपल्याला काम करायचंय, अशा सीताफळ लागवड करणाऱ्या शेतकऱ्याच्या संदर्भात आज आपण बार्शी येथील सीताफळ संशोधक केंद्र आहे, आज आपण याच संशोधन केंद्राच्या मालकाकडे आलेलो आहोत. कारण सीताफळ लागवड करणारा शेतकरी जागला पाहिजे, आर्थिक सधन झाला पाहिजे. त्यासाठी कराव्या लागणाऱ्या ज्या ज्या उपाययोजना आहेत, आजचा व्हिडिओ त्या संदर्भात असणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं सांगू, 2 वान कसपटे नानाने जे संशोधन केलं आहे, जे की NMK RV, आणि दुसरी गोष्ट म्हणजे NMK समृद्धी, जे की आज म्हणजे जानेवारीमध्ये महाराष्ट्रात कुणाकडेही सीताफळ नसणार आहे, जे सीताफळ आज नानांकडे आहे. म्हणून सीताफळ लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. व्हिडिओ पुढं ढकलू नका, ही शेतकऱ्यांना विनंती आहे. का, सीताफळाबद्दल झालेली निगेटिव्हिटी आपल्याला बदलायची, त्यावर उपाययोजना करायच्यात. मग नेमकं काय केलं पाहिजे आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहायचंय. नाना, शोध वार्ता परिवारात तुमचं स्वागत आहे. आपले जे महाराष्ट्रातले शेतकरी, त्यांना परिचय सांगा तुमचा. नमस्कार, मी नवनाथ मल्हारी कसपटे आणि 40 वर्षापासून सीताफळमध्ये काम करतो. आणि माझं बार्शी या ठिकाणी परांगणा बायपास चौकामध्ये सीताफळ संशोधन केंद्र आहे. अच्छा. आणि माझ्याकडं 3000 व्हरायटी आहेत. 3000 व्हरायटी आहेत. आणि त्याच्यामध्ये सिलेक्शन करून 40-45 काढल्यात. आणि 45 मधून ह्या 2 व्हरायटी मी आता सध्याच्याला बाहेर द्यायला चालू केलेलं आहे. शोध वार्ताच्या भ्रमंतीमध्ये माझं पूर्ण महाराष्ट्रभर फिरणं असतं. मागच्या 4-5 वर्षापासून शेतकऱ्यांचं सीताफळ लागवडीकडे कंप्लीट दुर्लक्ष म्हणण्यापेक्षा निगेटिव्ह झालेत. त्याचे नेमके कारण काय, की शेतकरी का रिवर्स गेला, त्याचे कारण काय सांगाल त्याबद्दल? कारण सीताफळ लावताना मानसिकताच अशी झालेली आहे त्या काही लोकांची, की ह्याला काही करावं लागत नाही, म्हणजे काही स्प्रेची जास्त गरज नाही किंवा काहीच नाही, आणि त्याचं उत्पादन मात्र येतं. ही पहिली निगेटिव्हिटी त्याच्या डोक्यात बसलेली आहे. जसं आपण पिरू लावताना आपण ठरवतो, त्याला पहिलंच माहिती असतं सगळं, त्याची म्हणजे मानसिकता तयार झालेली असते की ह्याला फोम लावलं पाहिजे, बॅगिंग लावली पाहिजे, ह्याला खत औषधं दिली पाहिजे, ते स्प्रे केले पाहिजेत, ही त्याच्याबद्दल मानसिकता. पण सीताफळाबद्दल उलटी मानसिकता झालेली आहे. त्यामुळं बरेचसे शेतकरी ह्याच्यातून रिवर्स आलेले. अच्छा, आता मला सांगा की 5 वर्षाच्या अगोदर, म्हणजे जसं साधारणतः आपण म्हणू 2020-21च्या पूर्वीचा काळ तुम्ही पाहिलाय, त्यावेळेस शेतकऱ्याची मानसिकता आणि आजची मानसिकता फरक किती पडला? त्या काळामध्ये एक असंही होतं, त्या काळात सीताफळामध्ये आळी पडत नव्हती. महत्वाचा प्रश्न, फ्रूट फ्लाय. आणि परत थोडी सुरू झाली, पण फार कमी असल्यामुळे त्याच्यात विशेष काही असं वाटत नव्हतं. आणि त्याच्यानंतर 20च्या दरम्यान ज्या लागवडी झाल्या, त्यात 80% देशामध्ये 80% लागवड ही NMK1 गोल्डनची झाली. अच्छा. आणि जे तुम्ही संशोधित केलंय. हो. अच्छा. आणि मग ते एका वेळेस मार्केटमध्ये येऊ लागलं. आणि कुठलंही पीक मोठ्या प्रमाणात लागवड झाली की त्याच्यावर रोग किडी हे वाढत असतात. निसर्ग नियम आहे, ते आपल्या हातातली गोष्ट नाही. आणि बरेचसे लोक म्हणजे इतर गड्यावर अवलंबून असतात, मजुरावर अवलंबून असतात, ते कुठेतरी सर्व्हिसला असतात, किंवा त्यांना काही जास्त कल्पना नसते, किंवा ते आपलं जे शेड्यूल आहे ते फॉलो करत नाहीत. अच्छा. असे लोक मग त्याच्यात खूप निगेटिव्ह झाले आणि मग त्यांनी काही बागा सुद्धा काढल्या. अच्छा. आता नाना, एक महत्वाचा प्रश्न आहे की आता काही शेतकरी आमच्या संपर्कात असतात, फोन येतात किंवा आम्ही काही शूट करण्यासाठी गेलेलो असतो, की कॉमन बऱ्याच शेतकऱ्याचा एक प्रश्न आहे, जसं तुम्ही आळीचं काढलं, की शेतकऱ्याचे एक वैशिष्ट्य, शेतकरी तुमच्यासारखं सगळे शेतकरी शास्त्रज्ञ आहेत, पीक जोमात आणतात, मार्केटला अगदी त्याचा आकार, त्याचे डोळे किंवा त्याचा गर असेल, सगळं चांगलं आहे,
पण नेमकं शेतकऱ्याचं म्हणणं विकायला आलं की त्यात आळ्या पडतात. मग आळी नाही पडावं म्हणून काय उपाययोजना केली पाहिजे त्याबद्दल काय सांग? आळी पडू नये म्हणून भरपूर उपाययोजना आहेत. हा. त्यात काही गैरसमज आहेत की काही लोकांचं मत येते किंवा आपण फ्लावरिंगच्या काळातच त्यात अंडी घातलेली असते नंतर तर असं होतं. हा. हे सगळं साप चुकीचं हा. आहे. शास्त्रीय दृष्टीतून मी बोलतोय हे. हा. तर ज्यावेळेस फळ काढायला येतं त्याच्या अगोदर 15 दिवस अगोदरपासून आळीसाठी त्या माशीना अंडी घातलेली असतात. म्हणजे हार्वेस्टिंगच्या अगोदर 15 दिवस. हा. हा. तिथून पुढे कंटिन्यू असतं त्यांचं. हा. हा. म्हणजे पिकल्यानंतर बी असतं. हा. हा. तर तिथून पुढच्या काळात फक्त त्या माशीनं त्यात अंडी घालू नये म्हणून आपण त्याची तशी काळजी घेतली पाहिजे. हा. आणि ते काळजी घेण्यासाठी आपल्याला आता आकर्षण मी नावाचं एक जेल आलंय. हा. तर ते लिंबू साईजचं फळ झाल्यापासूनच आपण लावलं पाहिजे. एका झाडाला म्हणजे प्रत्येक झाडाच्या एका फांदीवर एक टिपका द्यायचा असतो. म्हणजे ही फांदी हा. ह्याच्या एका पानावर एका फांदीवरच टिपका द्यायचा. म्हणजे ह्या पूर्ण फांदी दिसते, फांदीवरच टिपका. हो. इकडे दाखवा शेतकऱ्यांना. हे पहा. एवढं. ही पूर्ण फांदी दिसते तुम्हाला. हा. ह्या फांदीवर कुठल्याही एका जागेवर एक टिपका द्यायचा. हा. अच्छा. हा. हा. असं प्रत्येक झाडाला दिलं तर एक बाई 2 तासामध्ये एक बाई 2 तासात 2 तासात 1 एकरचं ते लावते. एक बाई 2 तासात 1 एकर. हा. अरे वा. हा. आणि त्या जेलची किंमत सर्वसाधारण 150 रुपये आहे. हा. आणि त्याच्यानंतर मग मात्र आपल्याला 30 ते 35 दिवस आपल्याला काही करायची गरज नाही. अच्छा. त्याच्यामुळे ती आळी पडत नाही. त्याच्यामुळे काय होतं, ह्या माश्या येतात, ते माश्याचं खाद्य आहे. हम्म. मग मेल आणि फिमेल दोन्ही प्रकारच्या मासे ते खातात हम्म. आणि ते मरतात. पण हे पिढ्यान पिढ्या इतर ठिकाणी पण त्याचं उत्पत्ती चालू असते. हं. तर त्या मराव्या म्हणून आपण लिंबू साईजचं असतानाच लावायला सुरुवात करायची. हं. आणि त्याच्यानंतर 35 दिवसानं, त्याच्यानंतर 35 दिवस, 3 वेळेस सर्वसाधारण होतं. म्हणजे प्रत्येक ह्याच्यामध्ये अंतर 35 दिवसाचं असलं 35 पाहिजे. दिवसाचं. अच्छा. तर तिथल्या त्या पिढ्या सगळ्या संपल्यामुळं हं. आपल्या सीताफळामध्ये आळी पडणार नाही. हा एक उपाय झाला. हं. दुसरा उपाय बॅगिंग करणं. हा. आता बॅगिंग म्हणजे बॅग. बॅगिंग इथं दाखवा आपण. तुम्हाला इथं. हं. हं. हा. हं. ही बॅगिंग केली. हं. तर बॅगिंग आपण 15 दिवस अगोदर, हार्वेस्टिंगच्या अगोदर 15 दिवस संपली पाहिजे. पण ते अगोदर केली तर चांगलं, कारण करायला डबल सांगा एक वेळेस. हार्वेस्टिंगच्या अगोदर 15 दिवस बॅगिंग संपली पाहिजे. लक्षात घ्या. हं. आणि त्याच्या अगोदर आपण लिंबू साईजचे असतानाच बॅगिंग केलं तर आणखी चांगलं, कारण खर्च तेवढाच होतो. फक्त पण लवकर. लवकर केल्यामुळे आपल्याला ते टेन्शन किंवा प्रेशर येत नाही या कामाचं. हं. हं. आणि आपण निर्धास्त राहू शकतो. कुठल्याही प्रकारची त्याला नंतर फवारणी करायची गरज नाही, काही नाही. आणि एक हे फळामध्ये आळी निघणार नाही म्हणजे निघणार नाही. शेतकरी बांधवांना, नानांनी ही खूप मोठी गोष्ट, कारण का बऱ्याचशा शेतकऱ्यांनी सीताफळाची बाग अक्षरशः त्या काढून टाकले, तिथं नांगर फिरवलाय. आणि ही आपल्या सगळ्यांसाठी खूप दुःखाची बाब आहे. आणि हे चांगलं नाही भविष्यासाठी, कारण का शेतकरी टिकला तर अंगाव काटावर राहिले. शेतकरी जर टिकला तर ही सगळी अर्थव्यवस्था टिकल. नाहीतर कृषी प्रधान भारत देशाचा आर्थिक कणा जर शेतकऱ्याला म्हणत असतील आणि शेतकरी जर असा वायाला जात असेल, ती हे शुभ संकेत नाहीत. म्हणून नानानं सांगितलेले जी तुम्हाला जेल आहे, नानाने एका कंपनीत सांगितले, त्यात आणखीन पर्याय असू शकतात. पण एक उदाहरण म्हणून नानाने ते सांगितले. नाना, स्प्रेमध्ये सुद्धा आपल्याला त्याला कंट्रोल करता येतं. त्याच्यामध्ये क्लोरोपायरिफॉस आणि फेंडॉल ही 2 औषधं आहेत. फार जास्त किमती नाहीत त्याच्या. अच्छा. तर ते 8-8 दिवसाच्या अंतराने जर मारली, हं. पण मध्ये पाऊस आला नाही पाहिजे. पाऊस आला की दुसऱ्या दिवशी मारलं पाहिजे, कारण पाऊस आला की ते औषधाचा परिणाम संपून जातो. मग लोक काय म्हणतात 8 दिवस कुठे झाले, पण मध्ये 2-3 वेळेस चांगले पाऊस झालेले असतात. ही गॅस होणारी औषध आहेत. हं. तर ते संपून जातात आणि ती संपून गेल्यामुळे मग पुन्हा त्याच्यावर माशी येऊन अंडी घालू शकते. तर त्याच्यासाठी तुम्हाला पाऊस जर झाला तर त्या दुसऱ्या दिवशी फवारणी झाली. ज्या दिवशी पाऊस होईल लगेच दुसऱ्या दिवशी. हा. पाऊस नाही आला तर 8-8 8 दिवसांना. दिवसाच्या अंतराने फवारणी करा, तरी सुद्धा तुम्हाला फळमाशी त्रास देणार नाही. सगळ्यात आपल्याला उपाययोजना पाहिजे की नाही? सीताफळ झाड वाचवायचंय, ते फळ वाचवायचंय, मग हे त्याच्या उपाययोजना आहेत. आता नाना, की शेतकऱ्यांनी अक्षरशः उभ्या झाडावर नांगर घातलेत. बरोबर आहे. भरपूर शेतकरी असे. हो. मग काय सांगाल की त्या मानसिकतेबद्दल, किंवा शेतकऱ्यांना असं काय सांगाल तुम्ही की हे टिकलं पाहिजे हे सगळं साम्राज्य? एक लक्षात ठेवा, जशा समुद्राच्या लाटा असतात ना, हं. मोठी जरी लाट आली तर ती वसरती. हं. मग ते चांगल्यापैकी लाट असो किंवा वाईटासाठी लाट असो, हं. मग ती पण लाट टिकली नाही. हं. आता ही आळी आली, खूप काही पैसे कमी झाले, बागा काढायला लागले. हं. माझ्यासोबत डोळ्यात पाणी येते, ही लोक बागा काढायला लागलेत. खरंय ते ना? समजून घेत नाहीत. आमचं मत काय आहे, म्हणणं काय आहे हे समजून घेत नाही. खरंय नाना, खरंय. बरं, आम्ही इथं प्रशिक्षण देतो. हं. 1 दिवसाचं प्रशिक्षण असतं, त्याच्यात जेवण देतो, पुस्तक दिले 250 रुपयाचं, आणि 1 रुपया कोणाचा घेतलेला नाही. फ्री, सगळं फ्री. लांबचे लोक आले तर राहण्याची सोय आहे. मग एवढं करतो, पण ह्याचा लाभ घेत नाहीत लोक. जे बरं, असं काही कमी ऐकायला मिळालं की तुमच्याकडे प्रशिक्षण घेतलं की
त्यांच्याकडून रोप विकत घ्यावं लागते आणि असा लोकांचा भास आहे. काय म्हणणार? काही विषय नाही आमचा, आम्ही त्यांना काहीच विचारत नाही त्याच्यानंतर. आणि आता ह्या नवीन व्हरायटी आल्या ते तर दुसरीकडे जगात असू शकत नाही, त्या पृथ्वी तलावरच नाही, त्यामुळे आमच्याकडून घ्यावे लागतात, तो विषय वेगळा. पण पूर्वी सुद्धा आम्ही कधी कुणाला विचारलं नाही तुम्ही रोपं कुठून घेतली, कोणाखाली रोपं घेऊन बाग लावली, असा काही विषय नाही आमचा. किंवा पुढे घेणार का नाही हा पण विषय नाही. ज्याच्या त्याच्या मनाला जे असेल ते स्वतः निर्णय घेऊ शकतात ना, काहीच आमचा संबंधच येत नाही याच्यामध्ये. शेतकरी बांधवांनो, आपण व्हिडिओचे जे पहिले 5 ते 10 मिनिट आहेत याच्यासाठी दिलेत की आपल्याला ती सकारात्मकता बदलायची. नानांचा या क्षेत्रामधला मागच्या 20 ते 25 वर्षापेक्षा अधिकचा जो काळ यांनी इथं घातला, संशोधन केंद्र आहे, अनुभव आहे, म्हणून आळी पडणं आणि बाग काढणं, तर बाग काढणं त्याचा पर्याय असू शकतो का? तर नाही. त्याच्यावर आळी पडू नये म्हणून पर्याय शोधणं हा त्याचा पर्याय. म्हणून आतापर्यंत सगळा हा प्रपंच आहे. याच्या अधिकच्या माहितीसाठी नाना आणखीन जर तुम्हाला बोलायचं का, खाली स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचा नंबर चालतोय, त्याच्यावर एक फोन करा आणि पूर्ण माहिती घ्या. आता वळूया आपण पुढच्या व्हिडिओकडे. कसपटे नानांनी 2 सीताफळीचे वाण संशोधित केले आहेत, जे की आहे NMK समृद्धी आणि NMK आरवी. त्यामध्ये NMK आरवी जे आपल्या आता बाजूला दिसतंय हे सीताफळ, म्हणजे सांगायचं काय की आता कुणाकडे सीताफळ नाही, परंतु या झाडाला सीताफळ आहेत. म्हणजे हे ऑड टायमाला येणार आहे, ज्याला चांगला भाव लागतो. तुम्ही बघता हे पहा, ह्याला जर तुम्ही पूर्ण सीताफळीचं फळ जर बघितलं, हे पहा अशा पद्धतीत अगदी ह्याच्यावर शेकडो नाही हजारापर्यंत ह्याच्यावर फळ तुम्ही दाखवा. आणि सर्वात नानांची खास वस्तू सांगू, हे पहा प्रत्येक झाडाला टॅग आहे, त्याची माहिती प्रदर्शित होती. म्हणजे तुमचं एक एक झाडावर लक्ष असलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला या झाडाला काय करायचं, मग त्यात फवारणी, आळी नाही पडावं म्हणून त्याला बॅगिंग करणं असेल, प्रत्येक गोष्टी असेल. ह्या सीताफळाचा आकार बघा, चारी बाजूनं कटिंग व्यवस्थित, त्याची पानं व्यवस्थित, आणि या ऑड टायमाला याला जी तुम्हाला शेकडो सीताफळ दिसतात का, हे या वाणाचं गमक आहे. म्हणजे ही जी NMK आरवी हे याचं वैशिष्ट्य आहे. आता NMK आरवी बद्दल नानालाच आपण विचारू. नाना या, आता ही जी NMK आरवी आहे ह्याचं खास वैशिष्ट्य काय सांगाल, की जेणेकरून ह्याच्यात इतर फळापेक्षा वेगळे पण काय, म्हणजे इतर सीताफळापेक्षा? ह्याचं एकच वैशिष्ट्य आहे, आपण जूनमध्ये जर बहार धरला तर हजारो फळं मिळतात, हजारो, म्हणजे आपण मोजू शकत नाही एवढी फळं एका झाडावर मिळतात. अच्छा. बऱ्याच लोकांची तक्रार असते की फळं लागले नाहीत, फळं लागले नाहीत, पण याच्यामध्ये ही तक्रार कधीच कोणाची येणार नाही, इतकी फळं लागतात. आणि त्याचाच आपण असा एक पद्धतीनं उपयोग करून घेतला की हे पहिल्या पावसापासून 2 महिन्यांनी छटावा, असं आमचं मत आहे. पहिल्या पावसापासून 2 महिन्यानंतर छाटणी करायची. तर त्याच्यामुळं आपल्याला जानेवारी फेब्रुवारी मध्ये ही फळे येऊ शकतात. अच्छा. आणि त्या काळात आपण म्हणतो बघा की आता किती भाव वाढलेत आणि आपल्याकडे माल नाही, आणि त्या काळात हे नेमके येते. आणि याच्यावर त्यावेळेस सुद्धा आपल्याला 300-400 फळे मिळालेली आहेत. मग ते काही कॉम्पिटिशन मध्ये गळून जातात, सुपर साईज होईपर्यंत गळतात, पण एवढे राहतात त्याच्यावर की कमीत कमी निम्मी फळ परत काढावी लागतात. म्हणजे आपल्या 100 ठेवायचे असेल तर 200 फळ 100% असतात, त्याचे उलट 100 काढावीच लागतात. म्हणजे हे NMK गोल्डन असू द्या, बाळनगर असू द्या, देशातल्या कुठल्याही व्हरायटी असू द्या, या काळामध्ये एवढी फळं लागणारी व्हरायटी म्हणजे फक्त NMK आरवीच आहे. अच्छा. आता मला सांगा की NMK आरवी आहे, आता ह्याच्यात तुम्ही म्हणतात किंवा फळ तोडायची वेळ येते, गळत नाहीत, मग ह्याचा फळाचा आकार किती होतो, ह्याचं वजन किती भरतं, त्याबद्दल काय सांगाल? या फळाचा आकार गोल्डन टाईपच आहे, आणि गोल्डन पेक्षा काही प्रमाणात कमी वजनाची फळं आहेत त्याला. अच्छा. हे पहिलंच मी सांगतो. 900 ग्रॅम पर्यंत तरी आम्हाला मिळालं फळ याचं. कमीत कमी किती लहान असू शकतं, पण ते आपल्याला ठेवायचंच नसतं ना. तर 200 ते 900 असा त्याच्यातला रेशिओ आहे. 200 ग्रॅम पासून 900 ग्रॅम. अच्छा. या पद्धतीने याला फळं मिळतात. आता तुम्ही बाकीच्या सीताफळाबद्दल सांगितलं, आळी, पुन्हा डबल आळी येतो की NMK आरवीचा जो तुमचा अनुभव आहे त्या आळी संदर्भात काय सांगाल? तुमचा अनुभव काय आला त्याचा? सीझनला मी एकच सांगतो, जगात जेवढे सीताफळाचे जाती आहेत तेवढ्यावर आळी ही येतेच, त्यात कुणीही नाकारू शकत नाही. आणि एक आहे, एखाद्या व्हरायटीवर कमी येईल, जास्त येईल, पण आळी येते. अच्छा. आणि याच्यामध्ये सुद्धा आळी येते, पण त्याच्यावर उपाययोजना करा. याच्यावर उपाययोजना किरकोळ केल्या तरी चालते, कारण या काळामध्ये, ह्या थंडीच्या काळामध्ये त्याची उत्पत्ती होत नाही आळीची. त्याच्यामुळे थंडीमध्ये आळी सांभाळायचा विषय येत नाही. थंडीमध्ये आळीची उत्पत्ती कमी होते, अतिशय कमी होते, पण प्रमाण अतिशय कमी. त्याच्यामुळं असा काही आपल्याला मोठा धोका नाही. आणि सर्वसाधारण आपल्या किरकोळ फवारण्या केल्या तरी तेवढं कंट्रोल आपल्याला होऊ शकतं. जेल लावलं तरी होतंय,
काही करा किंवा तुम्ही. स्प्रे केला तरी. हो आता ह्याचा बॅगिंगचा जर विषय केला, हा. ह्याचं आता ह्या आकारात फळ आहे, दाखवा शेतकऱ्यांना. हो ह्या आकारात फळ आहे. हो हे आता आकारातच करा. मगा तुम्ही काय म्हणलात, लिंबाचा आकार झाला की बॅगिंग करायला हो, पाहिजे. हो. तुमचं काय म्हणणं आहे, या कंडिशनला बॅगिंग केली पाहिजे का? हा केलेली चांगली आहे. अच्छा, उशीर झाला थोडा तरी चालतं, पण हा. ते शेतकऱ्यावर प्रेशर राहत नाही. ह्याच्यापेक्षा उशीर होऊ हा. द्या. उशिरा म्हटलं तर हार्वेस्टिंगच्या अगोदर 15 दिवस अगोदर, 15 दिवस ते महिना अगोदर बॅगिंग संपवावी. संपवावी. हा हा पॉइंट महत्वाचा आहे की, आणि त्याच्यामध्ये मिलीबग नसावा याची हा. काळजी घ्या. अगोदर चांगला स्प्रे करा, नंतर बॅगिंग करा. हा. कारण मध्येच मिलीबग पहिलाच असेल तर तो वाढतो, पण व्यवस्थित बॅगिंग केली तर बाहेर असलेला मिलीबग आतमध्ये जाऊ शकत नाही. अच्छा, हा. आता एक सांगा की गृहीत धरा, आता हे ह्याचं झाड वगैरे सगळे ह्याचं संगोपन जे आहे अगदी लागवडीपासून हे किमान पर्टिक्युलर आरवीचं, हम्म. आता बुड दाखवा त्यांना. हे अशा पद्धती झाड आहे. हे किती दिवसाचं झाड आहे ना? नाही, हे 3.5 वर्षाचं झाड आहे. 3.5 हा. वर्षाचं. हा. एखादं उत्पन्न घेतलं याचं उत्पादन तीन उत्पादन घेतले. काय म्हणता? हा. 3.5 वर्षात 3. होय. म्हणजे लागवडीपासून कितव्या महिन्यात त्याला फळ येतं? तसं तर कसं आहे, रोपाला लागलेली फुलं सुद्धा टिकतात पुन्हा. म्हणजे लावल्यानंतर 6-7 महिन्यात आपण त्याची फळं खाऊ शकतो, अशी कंडिशन. लावल्यापासून 7 महिन्यात फळं खाण्यापुरते बरं का. हे काय ह्याचा उत्पन्न अर्थ म्हणून उत्पन्न नाही. हा, एक आपण काय म्हणतो वानगी दाखवली, हा. असं आपल्याला घरी खायला भेटू शकतं. आपण उत्पन्नाच्या बाबतीत जर विचार केला तर लागवडीपासून कितव्या महिन्यात किंवा कितव्या वर्षी त्याला उत्पन्न येतं? आम्ही तसं 14 महिन्यात छाटणी घेतलेली आहे. उत्पन्न काढून लागवडीपासून छाटणी. 14व्या महिन्यात छाटणी घेतली. म्हणजे 2.5 वर्षाच्या आता आपल्याला घरात काहीतरी त्याचे पैसे येणार. त्याचं लागवडीपासून- वैशिष्ट्य आहे, ह्या व्हरायटीचं वैशिष्ट्य आहे बरं काही. हं. ही इतर व्हरायटीसाठी बोलत नाही मी. हं. हे नेमकं आरवी ह्या जातीचं वैशिष्ट्य आहे. हा. आता हे तुम्हाला दाखवलंय पूर्ण, हे शेतकऱ्यांना हे दाखवा आरवी. कारण का की आपण 2 आरवी आणि समृद्धी 2 वाणाबद्दल बोलणार आहेत. आता ही समृद्धी म्हणजे छाटणी बघा, हो इथं तुम्हाला दाखवतो. हे पहा, असं छाटणी केली. तुम्ही याच्यामध्ये जर आलात, हो का, ही छाटणी म्हणजे हे जी नवीन जे फांदे आहेत, हे पहा, हे इथं मध्ये छाटणी केलेली. आणि मधून इकडले सीताफळ दाखवा, हे मधले समोरचे. तुम्ही कुठल्याही फांदीला गेलात, एका फांदीला कमीत कमी 7-8 सीताफळापेक्षा जास्त सीताफळ आहेत. आणि ह्याच्यावरलं तेज, ह्याच्यावर रोग नाही. नाना, बरं मला सांगा की आता फवारणीचं कसं शेड्यूल आहे? किती दिवसाला याच्यावर फवारणी करता तुम्ही? शेड्यूल वगैरे काही नाही. खरं या काळात कुठलंच जास्त रोग येत नाही. हं, तरी पण थोडासा मिलीबग आम्हाला दिसला होता, हं. तर त्याच्यासाठी एक फवारणी घेतली. फार काय कुठल्या फवारणी घ्याव्या लागल्या नाहीत. अच्छा. कारण हे इतक्या चांगल्या वातावरणात येते, हं, हं, त्या काळात जास्त कीड रोगाचा प्रादुर्भाव होत नाही. अच्छा. आणि ही जी फळं दाखवलीत, हं. हे 350च्या पुढे फळं आहेत. 350. हा, पण हे एवढी ठेवायची नाहीत, ही दाखवण्यासाठी ठेवलीत. हं, आम्ही कुठलीही व्हरायटी काढल्यानंतर आम्ही तोंडी बोलत नाही. प्रत्यक्षात आमचे प्लॉट असतात. हं, आमचं गोरमळ्याला जवळजवळ 8 एकराचा प्लॉट आहे आता हं, याचा. हं. आणि ते 14व्या महिन्यात त्याची छाटणी घेतलेली आहे. अच्छा. असे काही प्लॉट आहेत. आता याच्यामध्ये ही फळं याच्यावर 80च असायला पाहिजे होती, आहेत 350. त्यामुळे ह्याचं पोषण होणार नाही. आता पुढची झाड आहे ती, हं. त्याला मात्र आपण आता काढले, खाली पडलेली फळं दिसतात. हा, आता इकडे सुद्धा- दाखवा, इकडं. हं, हं. आता सुद्धा आपण त्याचे थिनिंग केलेले आहे. हं, हं. हे तिसरा फेर आहे थिनिंगचा. कारण परत वाटलं, जास्त वाटलं, परत काढले तरी 80 फळं याच्यावर आहेत. थिनिंग म्हणजे काढून टाकणे. हा. अच्छा. हे दाखवा खालचे. 80 फळं इथं आता तयार आहेत. हे खालचे ते असे दाखवा, खाली हे पडलेली फळं. फळं आहेत. हे पाहिजे सगळे, हे असे काढावं लागतात. म्हणजे एका झाडाला 80च फळं ठेवायचे. आम्ही स्क्वेअर फुटाला पाहून ते 1 फळ ठेवा म्हणतो. हं, आणि स्क्वेअर फूट कसं काढायचं? हं. झाडाची रुंदी मोजायची हं. आणि त्याला समजा 10 फूट आहे, हं. 10 100 करायचं त्याचा वर्ग. हं, हं, 10 100 हं. आणि 100 फळ, मग 1 ते पाऊण फळ म्हणजे 75 ते 100 फळ ठेवा एका झाडावर. एक अंदाजे लमसम जर मग सांगायचं हे म्हणलं. 10 फूट 10 फूट 10 फूट त्याचा डेरा भरला पाहिजे. हा हा हा. हा, आता आता बघा, व्यास ह्याला- म्हणता येईल. हा. आता ह्याला एक 100च्या आतच फळ आहेत सगळे ह्याला. हा, आता 100च्या आतच असतील काहीतरी. हा. हे सगळे खाली काढून टाकलेत. म्हणजे थिनिंग केलेले आहे. किती जरी फळ आलं तरी ते छाटलं पाहिजे. हा. 80 ते 100च्या दरम्यान इथं फळ ठेवलं पाहिजे. हे आरवीचं वैशिष्ट्य आहे. आता सगळ्यात जास्त आणखीन नाना आरवी या झाडाबद्दल किंवा सीताफळ आणखीन काय काळजी घेतली पाहिजे? जसं की पाण्याचं नियोजन असेल, खताचं नियोजन असेल, आणखीन काय असलं पाहिजे? इतरांपेक्षा काहीच वेगळं नाही. फक्त आपण छाटणी 2 महिन्यानं उशिरा करतोय हं, आणि त्याच्यानंतरचं वातावरण त्याला चांगलं लाभतंय. त्यामुळे विशेष काय काळजी घ्यायची गरज नाही. हं. तरी पण जसं प्रसंगीला असं जसे रोग किंवा कीड काय दिसेल तर तसे आपण फवारण्या करावं लागतील. पण त्याला काही शेड्यूल नाही असं, किंवा आम्हाला काही त्रासच नाही तर आम्ही फवारणीच केली नाही. पण ह्याचा अर्थ तुम्हाला कधीच फवारणी करावं लागणार नाही असा काही अर्थ काढू नये. प्रत्येक दिवशी त्याचं आपलं लक्ष असलं पाहिजे. लक्ष दिलं पाहिजे. आता आम्हाला मिलीबग दिसला, आम्ही मिलीची फवारणी घेतलीच म्हणून सांगितलं ना. आणि मिलीबग हा Common आहे. कॉमन आहे.
हे पण लक्षात ठेवा. आता खताच्या डोसाचं कसं नियोजन चालतं त्याचं? त्यात आता कसं आहे, आता मी खतावर काय नेमकं काम केलेलं नाही, पण जे राहुरी विद्यापीठाने सांगितलेलं आहे त्या पद्धतीने म्हणलं तर आपण एका झाडाला सर्वसाधारण 250 ग्रॅम नत्र आणि 125 ग्रॅम स्फुरद, 125 ग्रॅम पालास एवढं त्यांनी सांगितलेलं आतापर्यंत. आणि याचा बारकाईनं काही मी तेवढा अभ्यास केलेला नाही, तरी पण आपण मायक्रोन्यूट्रन्स पण द्यावे नंतर. आणि शेणखत जर भरपूर असेल तर मायक्रोन्यूट्रन्स नाही दिले ते चालतील, आणि हे पण डोस थोडेसे कमी केले तरी चालतील. कारण हे शेवटी जंगली पीक आहे, फार काय ते म्हणजे खतच दिले पाहिजेत असं काही नाही, तरी पण ते चांगलं येतंय. फक्त ते आता कीड रोग आपण जे काही बाकीचं करतो त्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे एवढंच. आता मला सांगणार ना की आता जानेवारी महिना चालू आहे, आता थंडी तर जास्त आहे पण थंडी फार काळ टिकणार नाही. आता जानेवारी एंडिंग पर्यंत किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात थंडी कमी होऊन जाईल. तर मग ह्याचं पाण्याचं व्यवस्थापन कसं असलं पाहिजे, पाणी जास्त होणं याचं कशी काळजी घ्यायची, किंवा मग पाणी योग्य पद्धतीत किती दिलं पाहिजे? पाणी देण्याचं कसं आहे, प्रत्येकाची जमीन हलकी भारी असते, तो काळ मागे पुढे झालेला असतो. थंडीचा काळ, उन्हाळ्यातला काळ, पावसाळ्यातला काळ, हे तिन्ही ऋतू येतात ह्याच्या कार्यकाळात. बरं. तर एक लक्षात ठेवायचं, शेतकऱ्यांनी कुठल्याही पिकाला पाणी देताना वापसा कंडिशन जास्तीत जास्त कशी राहील आपल्या शेतामध्ये या पद्धतीनं पाणी द्यावं. वापसा कंडिशन राहिली पाहिजे काय महत्वाचं आहे, म्हणजे सोडलं पाणी सोडलं वापसा राहिला पाहिजे. कुठलंही पीक असू द्या, मका, तुमचं भाजीपाला असू द्या, काही असू द्या, वापसा कंडिशन कशी त्याच्या मुळाच्या सान्निध्यात राहील याचा आपण काळजी घेतली पाहिजे. आता नाना मला एक गोष्ट जाणवती की हे पहा, या साईडने तर तुम्ही पाटानं पाणी दिलंय, पलीकडल्या साईडनं पाटानं पाणी दिलंय, आणि ठिबक बी लावलंय. काय हे दाखवा, हे सगळे हे असं कशामुळे? प्रत्येक झाडाच्या मुळं जी असतात ती सर्वसाधारण त्या शेंड्यापर्यंत, झाडाचा विस्तार जेवढा वरी आहे तेवढ्या प्रमाणात खाली पण पसरलेली असतात. म्हणजे जर साधारणतः दाखवायचंय, हे पहा इथं झाड आहे, त्याची तुमचं म्हणणं मुळ इथपर्यंत आहे. बरोबर आहे. त्यामुळे इथं पाणी मिळालं पाहिजे. आणि मध्ये आपण ड्रिपने देतोय, हे सगळं भिजलं पाहिजे. आणि ड्रिपनं वापसा कंडिशन राहते, ही काल भिजवल्या, ह्याला आला वापसा आता, मग हे बरंचसं वाळीपर्यंत ठेवलं पाहिजे. वाळलं तर काय हरकत नाही, पण फार कडक जमीन व्हायच्या काळात परत दिलं पाहिजे पाणी, म्हणजेच वापसा कंडिशन चांगली राहते. हे पहा शेतकरी बांधवांनो, छोट्या छोट्या गोष्टीत पण लक्ष दिलं पाहिजे, की आपण जनरली काय होतं की समजा इथं ठिबक लावलं की काम संपलं, असं नाही. नानाने ठिबक बी लावलंय, जसा झाडाचा विस्तार झालाय तर दोन्ही साईडने छोटे छोटे पाट केलेत, त्या पाटानं पाणी चाललंय. म्हणजे गरज आहे तोपर्यंत ठिबकनं, झाडाचा विस्तार झाला की पुन्हा पाटानं. हे छोट्या छोट्या गोष्टीत आपण लक्षात गेलं. आता NMK समृद्धी त्याच्याविषयी आपण सविस्तर माहिती घेऊ. नाना, आता आपण ह्या जी बाग आहेत ही NMK समृद्धी. आता मला एक सांगा की हे झाडं लावताना समजा नवीन शेतकरी, त्याचे खड्डे कसे घालले पाहिजे, त्याचं अंतर किती असलं पाहिजे, त्याबद्दल काय सांगाल? त्याचं अंतर पहिलं तर मी सांगतो 8 बाय 16च्या आत येऊ नये असं माझं मत आहे. 8 बाय 16 फुटामध्ये सांगितले, ह्याच्यापेक्षा कमी अंतर करू नये असं माझं मत आहे. आणि खड्डे घ्यायचं कसं आहे, 2 बाय 2चे खड्डे घ्यायला काय हरकत नाही. त्याच्या खाली पालापाचोळा टाकावा, त्याच्यावर अर्धा किलो सुपर फॉस्फेट टाकावं, आणि ते मातीमध्ये चांगलं मिक्स करून घ्यावं. आणि वरचा जो 1 फुटाचा भाग आहे ते मातीत 2 पाट्या शेणखत आणि परत अर्धा किलो सुपर फॉस्फेट, असं टोटली एका खड्ड्यासाठी 1 किलो सुपर फॉस्फेट या पद्धतीनं ते पूर्ण भरून घ्यावं. आणि खड्डा भरताना इतर जमिनीपेक्षा 4 बोट उंच भरावा, कारण तो दबतो नंतर. म्हणजे जमीन लेवल पेक्षा 4 फूट 4 इंच उंच भरावा. अच्छा. मग त्याच्यामुळे काय होतं, काही दिवसानंतर पाणी सोडल्यानंतर ते दबतंय खाली, आणि जर आपण कमी लेवलच भरला तर ते खाली जाऊन त्याच्यामध्ये पाणी साठायला चालू होतं, म्हणजे खड्ड्यासारखं होऊन जातं. त्याला खड्ड्यात पाणी साठतं मग इकडचं तिकडचं, आणि ते पाणी साठलं की त्याला मुळकूज वगैरे होते. त्याच्यामुळं तो थोडंसं उंचावर असं, जेणेकरून त्या बुडाच्या आसपास त्या खड्ड्यात पाणी साठू नये अशी काळजी घेतली पाहिजे. जमिनीपासून 4 इंच किंवा अर्धा फूट आपलं उंच करायचं. आता जमीन निवडताना कशी निवडली पाहिजे, त्यात काय सांगाल? जमीन निवडताना फक्त पाण्याचा निचरा होणारी जमीन असावी, आणि प्रत्यक्षात असा खडकच नसावा. कारण लोक फार शब्दाचा म्हणजे विपर्यास करतात. तर जमीन कमीत कमी 1 फुटाची तरी नांगरली जावी, एवढी खुली जमीन असली की बस झालं. अच्छा. आता खड्डे खांदायच्या पूर्वी जमिनीत अगोदर काही उपाययोजना केली पाहिजे का? समजा आता आपलं सरळ एक शेत आहे, सरळ गरीब धरा, आणि आता झाडं लावायचे, सुरुवात कशी कुठून झाली पाहिजे? ती जमीन भुसभुशीत जेवढं करेल एवढं चांगलं आहे. एक प्रकारचं रिपर मिळतं बघा, ते 2-3 फूट जमिनीमध्ये खोल जाऊन ते लूज करतं त्याला. त्याच्यामुळे पाण्याचा निचरा चांगला होतो, हवा खिळती राहते, मुळांना ऑक्सिजन चांगला मिळतो, त्याच्यामुळे कुठल्याही वनस्पतीची वाढ ही चांगली होते.
त्यामुळे ते पण करणं गरजेचं आहे. आता असं गृहीत धरा की आपण सगळं ठिबक वगैरे हाताळलं सगळं, आता रोप लावायचे. हा रोप लावताना सुरुवात कशी केली पाहिजे जेणेकरून रोप बी चांगलं लागलं पाहिजे आणि तिथं काही चूक नाही झाली पाहिजे? रोप लावताना एकच लक्षात ठेवायचं, हा. आम्ही इथून बॅग मधलं रोप देतो हा. त्यावेळेस त्याच्यात जेवढी माती आहे हा. ती माती आणि जमीन जिथं आपण रोप लावतो ती हा. माती एक लेवलला आली पाहिजे. जिथं रोप लावतो ती हा आणि रोपाला जी माती आहे हा ती माती एकाच लेवल आली पाहिजे. त्याचं कारण आहे, हा तुम्ही जर जास्त माती लावली हा तर तिथं फंगस त्या सालीला डेव्हलप होतो हा आणि ती साल कुजली जाते आणि हा. रोप जातात. हा आणि ते होऊ नये म्हणून हा. आपल्याला खोल रोप लावायचं, हा. की डोक्यातलं काढून टाका हा. आणि कलमाची पट्टी पण सोडलेलीच पाहिजे. कलमाची पट्टी सोडली पाहिजे. मेन कापड गोंधळलेली. हा हा ते अगोदर सोडा वाटलं. आमच्याकडून रोप समजा घेऊन जाताय तुम्ही हा आणि खाली उतरली हम्म. की सगळी काढून का टाकायची. सोडली पाहिजे बरं ती? कारण हजार रोप आहेत. हम्म. मग आपण आपल्या जागेत लावल्यानंतर 1000 वेळा उठ बशा करण्यापेक्षा एका ठिकाणी बसून ती 1000 रुपये सोडायला सोपं जाते. मजुरी खर्च कमी होतो, पद्धतशीर होते. हा. आणि बऱ्याच लोकांचा गैरसमज असतो की सोडल्यानंतर तिथून मोडल, तिथून निसटल, असं एकही रोप होऊ शकत नाही. तर ते मग बराच दिवस सोडत नाहीत. मग तिथं प्लॅस्टिकनं बांधल्यामुळे तिथं लहान राहतं, खालचं मोठं होतं, वरचं मोठं होतं आणि मग त्या ठिकाणून मोडतं. म्हणून ते प्लॅस्टिक काढलंच सोडलं पाहिजे. काढलंच पाहिजे. हा. हे लय महत्वाचं. हा. आता म्हणजे हे बेसिक का घेतलं, कारण हे जी समृद्धी आहे याच्यामध्ये एकही गोष्ट या व्हिडिओमध्ये नाही राहिली पाहिजे की याच्यात आपल्याला नेमकं काय करायचं आहे. आता मगवायचे आपण बॅगिंग संदर्भात जी तुम्हाला सांगितलं होतं का, तुम्हाला अगोदर फक्त 1 मिनिटात बॅगिंग दाखवतो. हे पहा, नानांनी इथं बॅगिंग केलेली, ह्याला दाखवा बॅगिंग. ही बॅगिंग आहे. म्हणजे जर एका झाडाला 80 ते 100 फळं ठेवायचे, ॲव्हरेज कमी जास्त असू शकतात, त्याची बॅगिंग अशी असली पाहिजे. ही बॅगिंग आपल्याला करणं गरजेचं आहे, जेणेकरून जी आळी, ज्याला आळी पडती, ते ह्याच्यात पडणार नाही, फळ सुरक्षित राहील आणि त्याचा आकार सुद्धा वाढला जाईल. आता बघा, हे सोडताय ना लवकर, हे एकच सोडता येईल ना, हळूहळू लागेल, काही नाही, त्याला काढून टाकायचं लागेल. हे पहा, हे आहे हे नेमके समृद्धी ना. हो, हे आहे हे नेमके समृद्धी. हे पहा, याचा फळाचा आकार बघा. यापेक्षा पुढची फळं बघा, आणखी ही कच्चा आहे, असं कच्चा आहे आहे, ना? त्यामुळे कलर आलेला नाही. हा हे नाही, पिवळं कशामुळे पडायला लागले? हे कपडत आहे. हा, म्हणजे त्याचं वय झाल्यानंतर ते पिवळं पडतं. हा, म्हणजे आता हार्वेस्टिंगच्या ह्याच्या हा, येतात. हा. आता ह्याचं हे काय? बघा. हा, इकडे बघा. हे Yes, good. हे खरं ओरिजिनल हे बघा, हे नेमके काढायला तयार झालेलं समृद्धी. दाखवा हे. आरवी नेमके समृद्धी. समृद्धी. हा, अरे बापरे, ना त्याचं वजन किती असं अंदाजे? 600-700 ग्रॅम आहे, 800 ग्रॅम आहे. अरे बापरे, तसं 1200 ग्रॅम पर्यंत मिळालं फळ आपल्याला. हे नेमके समृद्धी. हम्म. आता ह्याचा लाल कलर कशामुळे ना? हे सीताफळ आणि रामफळ याच्या क्रॉस मधून तयार झालेलं आहे. कशाचं? सीताफळ आणि रामफळ याचा क्रॉस केलेला आहे आपण. हा, हे करून जवळजवळ 10 वर्ष झाले. अच्छा. आणि त्याच्यानंतर मग हे आमचं सिलेक्शन करत याच्यावर आम्ही आलेलो आहे. कारण 3000 व्हरायटीतून 2च व्हरायटी आज आम्ही तुम्हाला सजेस्ट करतोय. बाकीच्या प्रयोगावस्थेत आहे या आम्हाला सगळ्या आमच्या काय म्हणतात, आमच्या नियमामध्ये बसलेले आहेत सगळ्या व्हरायटी. म्हणजे तुम्ही ह्याच्यावर जे सगळे प्रयोग केले हो. ते सगळे यशस्वी झाले याच्यावर, प्रश्नच नाही. आता हे जे एवढं झाड आहे, हा. तर एका झाडाला किती फळ राखायचे त्याला? आता कसं आहे, तिसऱ्या वर्षाचं झाड आहे, हा, तर फळं ह्याच्यातले काही आम्हाला थिनिंग करायची गरज पडली नाही. हा. पण पाहिजे एवढी फळं आपल्याला मिळालीत. अच्छा. तर ह्याच्यावर 60च्या आसपास फळं प्रति झाडाला मिळालीत आणि मोठ्या झाडाला 70-80 पर्यंत गेले. हा, इकडे दाखवा. हे पहा अशा पद्धती. आणि सगळ्यात महत्वाचं हे खालून दाखवा. हे बुडाला आता 50% हे पहा, खाली 50% सुद्धा जमीन टेकली. म्हणजे खाली हे? हार्वेस्टिंग संपलेलं आहे. 50% पेक्षा जास्त संपलेलं आहे. म्हणजे अर्ध्याच्या पुढे हार्वेस्टिंग संपलं याचं. हो हो. अच्छा. आता आपण हे नेमकी आरवीचं पाहिलं. आता या समृद्धीवर आता आळ्या किती पडल्या? आळी पडली का तुमच्याला सध्याच्या ह्याच्यात? फार किरकोळ, फारच किरकोळ. पडली म्हणजे पण किरकोळ. फक्त बघण्यासाठी, सांगण्यासाठी. अच्छा. हे पहा, हे दाखवा. ही आहे समृद्धी. दाखवा, हे समृद्धी दाखवा. आणि माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यामध्ये जेवढे मी फळं पाहिले त्याच्यात सगळ्यात गोड फळ असणारे हे समृद्धी आहे. कारण जो मीटर आहे तो 30 पर्यंत ब्रिक्स दाखवतो. हा, पण 30च्या पुढे याची ब्रिक्स निघून गेली. शुगर संदर्भात काय सांगायचं? तेच ब्रिक्स म्हणजे शुगरच. अच्छा. हा, हा, तर शुगर एवढी आहे, म्हणजे आपल्या लोकलच्या सीताफळामध्ये 23-24च्या पुढे नसते. हा, किंवा गोल्डन सुद्धा 23-24च्या पुढे नाही. हा. ह्याच्यामध्ये 30च्या पुढे सुद्धा मिळते काही फळामध्ये. आणि सरासरी 28 आहे याच्यात. कारण आम्ही 4 वर्षाचा डेटा काढला, 10 प्रत्येक वर्षीची 10 फळं आणि 4 वर्षी घेतले, त्याच्यात आम्हाला 28 मिळाली सरासरीमध्ये. अच्छा. पण आता 30च्या पुढे सुद्धा जाते. आता हे छाटणीनंतर किती महिन्यानं फळ लागलं? आता हार्वेस्टिंगला आलेले
नाही, छाटणीनंतर फळ लागायचं प्रक्रिया ही सगळ्याची सारखीच असते, सेमच असते कुठली व्हरायटी असू दे, अच्छा. त्यात काय फार फरक पडत नाही. हा. पण ह्याचं आणखी एक वैशिष्ट्य असं आहे, हं, 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 याच्यामध्ये आपण बियाचा भाग खात असताना हं. सीताफळ वाटतं आणि हं. सालीकाडचा भाग खात असताना रामफळाची चव लागते. म्हणजे एकाच फळामध्ये दोन सीताफळ चव आणि आहे. रामफळाची चव आहे. म्हणजे BS1000चा भाग खाताना हा. सीताफळ, त्या पाकळ्या खाताना पाकळ्या खाताना, सीताफळ वाटतं, आणि कातड्याची चव घेताना ते रामफळ. रामफळ वाटतं. हा, हे ह्याचं वैशिष्ट्य आहे. आणखी एक दुसरं वैशिष्ट्य आहे, हं. त्यात किपिंग क्वालिटी अतिशय चांगली आहे. जर हे फळ आपण वेळची वेळेला जर काढलं हं. तर 8-10 दिवस ते पिकत नाही, आणि अच्छा. 8-10 दिवसानंतर जर पिकलं हं. तर पुन्हा ती 4-5 दिवस तुम्ही कधीही खावा. तसं हे आपल्या गोल्डनमध्ये किंवा इतर फळामध्ये पिकलेल्या दिवशीच खाल्लं पाहिजे, नाही तर दुसऱ्या दिवशी ते खराब होतं. हं. पण ह्याचं 3-4 दिवस काहीच होत नाही. पण त्याच्या पुढे थोडा थोडा चवीमध्ये बदल पडतो. आणि नाहीच खाल्लं तर त्यात दगड बनतो, पण ते सडत नाही, अजिबात सडत नाही. ते जे काय आपण आपलं फळ बघा, त्याला हात सुद्धा वाटणार नाही, असं म्हणजे बोट जातात मध्ये, ते उचलता बी येणार नाही. अशी कंडिशन जी होती ती याच्यामध्ये अजिबात होत नाही. ह्याचा दगड तयार होतो, असा दगडासारखं सुकून जातं. बोर कसं जागेवर सुकलेलं असतं तसं हे सुकतं. तुमच्या लक्षात आलं का की या नाना आपण आता NMK RV आणि NMK समृद्धी हे वाण तुम्हाला दोन्ही अगदी सविस्तर सांगितले. एका झाडाला फळ किती लागते हे पहा, इकडे दाखवा एकदा. भरपूर, ह्याची 50% जास्त हार्वेस्टिंग झालेली. हे पहा, आता पाल्यान तुम्हाला पूर्ण दिसत नाही, पण जिथं जिथं तुम्हाला पांढऱ्या पिशव्या दिसतात का, सगळे बॅगिंग आहे. हे पहा, सगळं आकार, सगळ्या गोष्टी. म्हणजे आपण आजच्या व्हिडिओमध्ये नानानं जे संशोधन केलं, ही 2 वाहन आहेत का, NMK RV आणि NMK समृद्धी, या 2 वाहनाबद्दल अगदी लागवडीपासून हार्वेस्टिंगपर्यंत आणि हार्वेस्टिंगपासून ते आळी पाडण्यापर्यंत त्याचं संगोपन, खताचं व्यवस्थापन, पाण्याचं व्यवस्थापन, इत्तंभूत माहिती सांगितली. नाना, आता जाता जाता एक प्रश्न आहे की तुमच्याकडे खूप मोठी नर्सरी, लोक इथून रोप खरेदी करतात. एखाद्या शेतकऱ्याची रोप खरेदी जर चुकली तर पूर्ण शेतकरी कॉलॅप्स होतो. बरोबर आहे. त्याबद्दल काय सांगाल की एखाद्या शेतकऱ्याला तुमच्याकडून फक्त अनुभव घ्यायचा आहे, ते रोप खरेदी नाहीत करणार किंवा करणार आहेत, तो 10 नंबरचा मुद्दा. अशा शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही? ज्या ठिकाणी संशोधन होते, ज्या ठिकाणी त्याचे मदर प्लांट पाहायला भेटतात, आणि आता आपण पाहिलं किंवा हे कशी फळे लागतात, काय होतं, हे कसं विकल, काय होतं, याच्या पट्ट्या काय, सर्व काही अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत ज्याच्या शेतातच पाहायला भेटते. त्याची खात्री जी असते ती इतर ठिकाणी खात्री असू शकत नाही. दॅट्स पॉइंट. कारण मी सगळं स्वतः केलेलं आहे, हे स्वतः उभं केलेलं आहे. मी काय फक्त व्हरायटी कालीन घेऊन जावा असं कधी करत नाही. कालच आता मसवडची 50 शेतकरी आले होते. मसवडची. अरे बापरे. तर त्यांना मी एक 2-3 तास असेच दिले, अगदी व्यवस्थित त्यांचं समाधान झालं. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिल्यानंतर मला पण समाधान वाटलं की आपण जे व्यवस्थित मार्गदर्शन केलं. प्रत्येकानं सांगितलं की तुम्ही खूप चांगलं व्यवस्थित मार्गदर्शन केलं, प्रत्येकाच्या शंका वगैरे सगळ्या निरसन केल्या. तर अशा पद्धतीनं आम्ही, तुमचा ग्रुप मोठा येणार असेल तर आम्ही मुद्दाम थांबतो, फोनवर अगोदर कळवा, आणि तुम्हाला पाहिजे एवढी माहिती प्रशिक्षणाशिवाय इतर वेळेस सुद्धा देतो. एरवी आल्यावर बी. हो. म्हणजे एखादा शेतकरी समजा एवढी बघून त्याला यायचंय पाहायला, फक्त पाहायला यायचंय, ते कधी येऊ शकतात? त्यांना काय रोपं लावायची ते म्हणूनच आम्ही बोलतो, असं कधीच कोणाचं होत नाही. आम्ही तर काही विचार सुद्धा नाही, तुमची मर्जी आहे, तुम्हाला लावायची लावा, न लावा, फक्त बघायला या. हा, पाहिल्याशिवाय तुम्हाला काय कळणार आहे आमच्याकडे काय आहे ते. शेतकरी बांधवांनो, हे आहेत कसपटे संशोधन केंद्राचे मालक किंवा MD म्हणा, कसपटे नाना आहेत. आपण आज पूर्ण माहिती पाहिली. NMK RV, NMK समृद्धी. विषय 2 आहेत. एक, सीताफळ लागवड करा न करा, फक्त नकारात्मक आपल्या डोक्यात बसण्यापेक्षा एक वेळेस इथं या, भेट द्या, आणि पूर्ण सगळं डोळ्यानं पाहायचं. सगळं अगदी त्याची लागवड, जमीन, पाणी व्यवस्थापन, बॅगिंग, स्प्रे, सगळं नानाला घेऊन पूर्ण बागात फिरा, जेणेकरून तुम्हाला त्याच्यावर उपाययोजना करता येईल. नवीन ज्यांना लागवड करेल त्यांना बोलता येईल. कारण का आपल्या मराठीत एक सुंदर म्हण आहे, डोळ्याने पाहावे आणि कानाने ऐकावे, अनुभव हीच खात्री, आणि ती केली पाहिजे. कारण गैरसमज नको. कारण मी सुद्धा नाना मीडियाला ऐकलं की नाना संदर्भात बऱ्याच निगेटिव्ह चर्चा होत्या. इथं आल्यानंतर आम्हाला अनुभव वेगळा आला. कारण काय, पहा, माणूस आहे, आणि जो चुकत नाही तो माणूस असू शकत नाही, तो दगड असू शकतो. पण ती चूक नसती, तो चुकलेला अंदाज असतो आणि त्यावर काम करायचं असतं. ही त्यामागची त्यांची भावना आहे. नानाकडे नर्सरी आहे, त्यांच्याकडे रोप आहेत, बऱ्याच गोष्टीत. खाली नानाचा स्क्रीनवर नंबर दिला आहे, त्याच्यावर फोन करा, इथं या, भेटा, सगळ्या गोष्टी तुम्हाला ओपन आहेत. म्हणून सीताफळ लागवडीकडं शेतकऱ्याचं झालेली नकारात्मकता, निगेटिव्हिटी कमी करण्याचा थोडा आमचा छोटासा प्रयत्न आहे. सगळे नानाला आपण क्रॉस प्रश्न विचारलेत, चांगले वाईट सगळे.
तरी तुम्हाला जर आणखी नानाला क्रॉसच प्रश्न विचारायचे असतील खाली नंबर दिलाय. ती इथे येऊन आम्हाला आणि बोला, काय बिलकुल नानाला बोलायचं. क्रॉस करा हे आणि सगळ्यात बोललं चांगलं. पाहिजे. कमेंट करणं म्हणजे फार वाईट वाटतं मला ते, कारण मी एवढं काम करतो तरी सुद्धा लोक चुकीच्या कमेंट करतात अच्छा आणि त्यांच्या सोयीनं करतात. नाही करू द्या. पा मग त्यांनी कमेंट करण्यापेक्षा इथं यावं आणि मग कमेंट माझ्या समोर टाका. आजच्या या पूर्ण NMK समृद्धी NMK आरवी पूर्ण त्याचं व्यवस्थापन संदर्भात व्हिडिओ बनवला तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, जाता जाता शोध वार्ता टीमच्या वतीने एक आग्रही विनंती आहे, प्रत्येक गोष्टीची पुरेपूर माहिती देण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करतो. त्यामुळं कुठलाही आर्थिक व्यवहार करत असताना पूर्ण शहानिशा करा, नानांबरोबर चर्चा करा आणि मग करा. कारण शोध वार्ता टीम कुठल्याही गोष्टीची पुष्टी करत नाही किंवा जबाबदारी घेत नाही. चला. आणि मी सुद्धा एकच सांगतो, तुम्ही तुमच्या जबाबदारीवर लावा. इथे या, बघा, खात्री करा. कुणी तुम्हाला बळजबरी करत नाही, तुम्ही लावलं पाहिजे. मग आपण पुन्हा निगेटिव्ह कमेंट करायचं टाळा असं माझं मत आहे. इथं येऊन काय असेल ते बोला, इथं प्रत्यक्षात बघा, इथं काय बोला आणि माझ्या समोर कमेंट टाका, काय टाकायची तुमची नाही समाधान झालं तर. यस. पण चुकीच्या कमेंट करू नका. यस. चला, कारण मन दुखतं माणसाचं. चला पुन्हा भेटू अशाच एका नवीन प्रेरणेसह. तोपर्यंत राम राम, धन्यवाद.